हे गाइस, गुड मॉर्निंग टू माय न्यू ब्लॉग. मी सचिन माने. आज वाजले 10 वाजलेले आहेत, 10:30 वाजलेले आहेत. बघू शकता तुम्ही 10:30 वाजलेत. आत्ता ब्लॉग सुरू होत आहे आणि विघ्नेश करतोय अभ्यास. विघ्नेश काय काय करतोय रे? अभ्यास करतोय. कोणता अभ्यास करतोय? माहिती नाही. आज एक्झाम आहे ना? कोणती एक्झाम आहे? ओरल आहे ना? मग ओरल आहे. बसवलं अभ्यासाला मस्त की झालाय तसा अभ्यास, फक्त की प्रॅक्टिस इज बेटर. बेटर नाही, बेटर. प्रॅक्टिस इज बेटर. चला आता मी चहा पिऊया थोडासा. काय काय करून गेले रेश्मा बघूया जरा. मी गेलोच नाही आतमध्ये की याच्यामध्ये काय ओ माय गॉड. आहे बघा, उपासच आहे. याला काय बोलतात? शेंगदाण्याची चटणी बोलतात. इथं काय केलंय निघत पण नाही ते. अच्छा, हा भात. एक मिनटं. हां बघा, भात केलाय. वरईचा भात, याला वरई म्हणतात. म्हणजे आम्ही उपासामध्ये नवरात्रामध्ये वरई, शाबू तांदूळ हे येत खात असतो. आता त्याला गरम करू आणि मग खाऊ भात आणि कालवण. हे हात नाश्ता. त्यांच्याबरोबर माझा पण उपास होतो, पण मी उपास नाही पकडत. रेशमा फक्त हे करतो उपास. चला भेटू नाश्त्याला. तर मस्त गरम होत आहे. हलवूया आपण त्याला. भात गरम नाही करणार. भात गरम करायला तो फोडणार तो. हे गरम करूया. आमच्या इथे उपासामध्ये असंच हे बनतं. हे ॲक्च्युली बघायला गेलं तर उत्तराखंडला आहे ना, याला बोलतात सिमेंटची डाळ बोलतात. ती वेगळी आहे. हे डाळीची असते. ते यात आपल्या शेंगदाण्याचा कूट वगैरे असतो, मिरची असते तडकामध्ये. मस्त लागते, मला खूप आवडते. रोज जरी दिलं नाही तर मी खाते, एवढे आवडते मला. आपले ब्लॉग डेली येतात, 8 वाजता येतात, सकाळी 8 वाजता येतात. प्लीज आपल्या ब्लॉगला सबस्क्राईब करा, शेअर करा, खूप लोकांपर्यंत पोहोचवा. आपले ब्लॉग फॅमिली असतात, वॉचिंग करा एकदा आणि मला कमेंटमध्ये सांगा आपले ब्लॉग कसे वाटतात म्हणून. चला गरम गरम मस्त सिमेंटची डाळ भात. सिमेंटची नाही हो, सिमेंटची नाही. सिमेंटची याला आहे ना, मी सिमेंटची बोलतो याला. पण ठेवूया मस्त आहे. सकाळ सकाळी भूक एवढी असते ना, हे लागते ना, हेच नाही होते, सबर नाही होत. काय आला बाबू? हा, मिरची आपली फेवरेट आहे. मिरची म्हणजे आपली फेवरेट. मिरची शिवाय हलणार नाही. मिरची. चला चला चला. हा मग यायलाच लागणार ना. मस्त गेला छान चहा. सगळं आणायला लागतं. रेश्मा पण जॉबला जाते ना, म्हणजे शाळेचं वगैरे सकाळच्या वेळी मीच करत असतो. करावा तर खूप घाई होते कधी कधी आरामात होतं. माझा पण जॉब आहे ना, त्यामुळे मी पण येतो नाईटवरून. जरा आंघोळ करून घ्यायची मस्त आहे की, आणि नंतर मग याला अभ्यासाला हे करायचं. अभ्यासाला बसला की थोडा वेळ आता याला उठवेल, आंघोळ बिंघोळ देईल, मग तयारी वगैरे सगळं. मग दुपारनंतर थोडं फ्री होतो मी, मग 2 आराम. चला आता चहा पिऊन घेऊया. मस्त की आले सिमेंटची डाळ येते. चला भेटू नंतर. आता विघ्नेशला शाळेत जायचं, भेटू. बघूया तर विघ्नेशचा अभ्यास आहे. पाठाचं काय काय झालं त्याचं बोला. बरोबर. चला आता उशीर होतो आपल्याला, जाऊ आता. बसू की शाळेमध्ये जरा बघू कधी तयार जायला. तो आंघोळी जातो. बाबू आंघोळ बरोबर होऊन गेलास. आता आंघोळ करून घे आंघोळ आता. हा का, पटापट घे करून. उशीर होतो आपल्याला. 11:30 झाले बघू. आंघोळ केव्हा करा आंघोळ? चल जा पटापट. विघ्नेश तापलंय का पाणी? हे बघ. चल पटापट. दुसरं पण काही करून पटापट करून चल. उशीर होतोय बाबू, अजून काय नाही. हे का तुझं बघ सगळं आहे का व्यवस्थित आहे का? चेक कर सगळं. सगळं आहे ना? दप्तर घे भरून सगळं व्यवस्थित. चला विघ्नेशला घेऊन निघाला शाळेमध्ये. आणि नेमकी निघाल्यावरती तो पाऊस बघितला. तुम्हाला नसेल, तुम्हाला नाहीच ना, ते वरती आहे ना, चाळ आहे ना, त्यामुळे नाहीच ना. बाबू
प्रोजेक्ट कुठे प्रोजेक्ट? हा बघा. चला पुढचं काय काढता येणार नाही काय, हातात प्रोजेक्ट आहे, वही आहे, तर बॅग बी बघाय म्हणून काय रोडचं नाही काढता येणार. चला या जेवायला मित्रांनो, हे वरईचा भात आहे आणि शेंगदाण्याची आळण आहे, आमटी आहे आणि मिरची आपली फेवरेट आहे. मस्त आहे की. माझे चॅनल असेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असेल तर आपले फॅमिली ब्लॉग असतात. माझी लॉंग व्हिडिओ सकाळी ठीक बरोबर 8 वाजता येते ती, आणि शॉर्ट व्हिडिओज म्हणजे कॉमेडी व्हिडिओज त्या येतात सकाळी 10ला, दुपारी 2ला आणि रात्री 8ला. अशा 3 व्हिडिओ येतात. म्हणजे मला कसं माहिती आहे का, मी 3 का टाकतो आणि एवढंच का टाकतो, जॉब करून मी करतो त्याच्यामुळे ते जॉब करून तुम्हाला माहिती आहे नाईटवरून आल्यानंतर कसं असतं. आता डोळे पाणवले करून आता झोपणार, संध्याकाळी मग व्हिडिओ वाढणार असं. मग स्टेप बाय स्टेप जसा मी माझा जो प्रवास असतो तो तुम्हाला मी यूट्यूबच्या माध्यमातून दाखवत असतो. जर मला आवडेल, तुम्हाला आवडलं असेल तर आय होप तुम्हाला आवडलं असणार. आवडलं असेल सबस्क्राईब करा. आता जाऊ विघ्नेशला आणायला, झोप लागलेली. टक्कन उठलं 5 वाजले ना, अलार्म होता हे केलेला, तेव्हा आली जाऊन त्याला जाऊ आता आणायला. उशीर झाला आज, पाऊस पण नाही आहे, बरं आहे. चला. हा बघा तिकडे उभा आहे, खेळत होता नुसता. याला दिसलो नाही मी अजून. दिसलं नाही तुला मी अजून? हा का, ठीक आहे. चला आता जाऊया विघ्नेशला घेऊन घरी. उलटा बसणार आहे का? नको नको उलटा नको उलटा बाबू. हा काय प्रोजेक्ट कुठे बाबू? ठीक आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे उपवासाची बटाट्याची भाजी आणि भाकरी मेकिंग. बटाटे घ्यायचे उकडलेले आणि ते कढईमध्ये टाकून घ्यायचे स्मॅश करून, आणि त्याबरोबर टाकायची तुम्हाला चवीनुसार मिरची, आणि थोडंसं त्याला वाफ देण्यासाठी ठेवायचं 5 मिनटं. मग 5 मिनटात वाफ होईल, आणि वाफ झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो उपवासाची बटाट्याची भाजी. आणि हो आपली भाकरी पण आहे, ती पण मेकिंग तुम्हाला सांगतो कसं कसं काय ते. हे बघा राजगिऱ्याचं पीठ आहे, हे डीमार्टमध्ये तुम्हाला मिळून जाईल. डीमार्टमध्ये नाही, कुठल्या पण शॉपमध्ये तुम्ही गेलात तर वाणाच्या दुकानात, तर तिकडे तुम्हाला मिळत आहे राजगिऱ्याचं पीठ बोलायचं उपवासाचं. भाजी हे बघू शकता तुम्ही, स्मॅश केलेले बटाटे 5 मिनटं द्यायला ठेवलेले. आता ते परत थोडे खाली लागतात थोडे थोडे, तर ते हे करायचं. अशा ऑलमोस्ट आपली भाजी तयार आहे आता. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपली बटाट्याची उपवासाची भाजी तयार आहे. भाकरी करायची असेल आपल्या याच्यानुसार पीठ घ्यायचं. किती पीठ घ्यायचं, 2 हे करायचे का 1 करायची भाकरी, तर आम्ही घेतले 2 वाटी पीठ. जशी आपण भाकरी करतो तशी प्रोसिजर आहे. नॉर्मल आपण भाकरी असतो नाही करतो तशी ते सेम टू सेम, फरक काही नाही आहे, फक्त हे उपवासाचं आहे. बघू शकता रेश्मा तयार करते आज. खूप दिवसानंतर 3-4 दिवस झाले ना खाल्लं नाही भाकरी वगैरे, तर तिला बोला आज करूया म्हणून. बघू शकता आपण आता पीठ ऑलमोस्ट तयार होऊन गेलेलं आहे, मळलेलं आहे. अशा प्रकारे पीठ तयार होऊन गेले. आपण थापत आहे रेश्मा भाकरी. हे साईडला घ्यायचं आहे पीठ, थोडं थोडं पीठ लावायला. पूर्ण मेकिंग मी तुम्हाला दाखवत आहे कशी. थोडं पीठ घ्यायचं, आपण नॉर्मल भाकरी जशी मळतो ना तशी सेम टू सेम मळायची आहे.
अशा प्रकारे तव्यावरती आपली भाकरी आता टाकलेली आहे. सेम तशी भाकरी करतो आपण, सेम टू सेम तशीच आहे. फक्त हे राजगिऱ्याचं पीठ आहे, फरक एवढाच आहे. त्याला पाणी हे करायचं का, ते पीठ एकदम मऊ असतं ना म्हणून. हे बघा आमचं शूटिंगचं काम सुरू आहे आणि मॅडम पण आहेत, बघू शकता. बघा थोडं जरा हळूहळू घ्यायची, बरोबर करेक्ट. बघा एकदम गोल आली आहे आणि एकदम मस्त आहे की आपले नॉर्मल भाकरी किती दिसते, फक्त थोडं जरा मऊ असतं. इथं पण सेम प्रोसेस सुरू आहे दुसऱ्या भाकरीची. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं हे करायचं, पीठ जसं पाहिजे तसं ते घ्यायचं. आम्ही घेतले फक्त 2 भाकरीचं पीठ. झाले सरेश बघ. इथे आमची भाजी पण तयार आहे उपासाची. हिची तुम्हाला बोललो, बटाटे फक्त स्मॅश करून घ्यायचे, त्यामध्ये मीठ नाही, फक्त स्मॅश करून मीठ हे करायचं आणि मिरची हे करायची फक्त. इथं भाकरी उलटण्याचं काम सुरू आहे, ते पण सॉफ्टली करायचं आहे गाईज. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे बघा अशी फुगते पण हळूहळू हळू. हा फुगली 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 म्हणजे मीन्स काय, भाकरी बरोबर आली. ज्यांची फुगत नाही ना, मग समजायचं भाकरी नाही बरोबर ती आली. फुगली म्हणजे भाकरी एकदम परफेक्ट आहे आता ती. हा मी तुम्हाला बोलतो, उकडून घ्यायचे पहिले बटाटे आणि त्याच्यानंतर टाकायचं मिरची घ्यायची चवीनुसार, त्याच्यानंतर ते स्मॅश करायचे कढईमध्ये आणि फक्त 5 मिनिटासाठी ठेवायची उब लावून, झाकण वरती ठेवून. हे आपली भाजी अशी तयार होते, उपासाची भाजी बटाट्याची. आता ही मेकिंग बघा, ही सेम मेकिंग जशी दाखवली तशी. वरून लावायचं पाणी. बघा मॅडम किती काम करत आहेत. आमचा हा ब्लॉग बरोबर 8 वाजता येईल, सकाळी 8 वाजता. तर सर्वांनी आवर्जून बघावे आणि जे न्यू व्ह्यूअर असेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्यावे. अशी उलटली थोडी थोडी म्हणून सांगतो, पीठ एकदम मऊ असतं ना, त्यामुळे फक्त जरा सावधानी घ्यायची, जरा सॉफ्टली हाताने फक्त हे करायचं. आपले मोठे ब्लॉग येतात सकाळी 8 वाजता येतात आणि छोटे शॉर्टली आपले कॉमेडी व्हिडिओ असतात त्या येतात सकाळी 10 वाजता, दुपारी 2 वाजता आणि एक रात्री 8 वाजता. त्याचे पण आपण टायमिंग आता वाढवणार आहोत. आता ब्लॉग पण आताच नवीन सुरू केला आहे गणपतीमध्ये. तर सर्वांनी आवर्जून बघा, कसा वाटला माझा ब्लॉग ते कमेंटमध्ये येऊन सांगा. थँक्यू गाईज. बघू शकता तर भाकरी पलटवण्याचं काम सुरू आहे. एकदम हळू हाताने बघायची पहिले भाजली आहे का, त्यानुसारच हे करायचं का. पीठ एकदम एकदम मऊ असतं ना त्याचं, आणि बरोबर भाजलेली आहे. हा बरोबर भाजलेली, बघू शकता. अशी टेक्स्चर आलं पाहिजे मस्त, साईडने ब्लॅक 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 थोडं. आता बघा बघा अभ्यास करतो बघा गाईज, स्टडी टाइम. गाईज आपण आता देवाला नैवेद्य दाखवलेला आहे, बघू शकता. उपासाची, ही उपासाची भाकरी आणि उपासाची बटाट्याची भाजी मस्त वाटतं. देवा जेवून घ्या, काय चुकलं असेल तर माफ करा. काय आपण जेवूया. बटाट्याची भाजी आहे, ही काय आहे, भाकरी. ही बटाट्याची भाजी आहे आणि उपासाची भाकरी आणि उपासाची भाजी. चला आपण टेस्टिंग करून बघूया भाजी.
बाय नॉर्मल लागते आपली, आपण जशी रोजच्या प्रमाणे करायला असं करतो मस्त लागतं. फक्त तिखट करायची जरा भाजी, मला तिखट आवडते म्हणून तिखट केलेली आहे. आणि जर तुमच्या त्याप्रमाणे म्हणजे जसं तुम्हाला हे करायचं आहे. आता वाजलेत 12, अजून एडिटिंग करायचे सगळं. आत्ताच जस्ट विघ्नेशचा अभ्यास होऊन गेला आहे. विघ्नेश उद्या एक्झाम आहे ना, ओरल आहे पण एक्झाम आहे, पण त्याचं करण्यामध्ये सगळा वेळ निघून गेला. आता करायची एडिटिंग, त्याचं करणार ब्लॉग पूर्णपणे काय घेणार, त्याला 1 दिवसात निघून. रोज एवढी मेहनत असते, जॉब करून हे करायचं असतं. प्लीज गाईज, माझा ब्लॉग आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आमची चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. असं व्हाईट कलरचं बटन दिसलं असेल ना त्याचं, तसं ठोका. काय ठोका? ठोका लाईक ठोका नाही, सबस्क्राईब ठोका. अच्छा, सबस्क्राईब ठोका. ते ब्लॅक होलं पाहिजे. ओके बाय.